नमस्कार, आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। नीलम टाइम्स मीडिया में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। आगरी राजा प्रतिष्ठान शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्था द्वारा फ्री मेडिकल कैंप का किया गया आयोजन। बता दें, भिनार गांव स्थित हनुमान मंदिर बस स्टॉप के पास आगरी राजा प्रतिष्ठान शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्था के संस्थापक तेजस रामदास पाटिल के नेतृत्व में फ्री मेडिकल कैंप का आयोजन किया गया, जिसमें कई प्रकार की बीमारियों की जांच कर इलाज करवाया गया, जिसका कई मरीजों ने लाभ लिया। इस उपलक्ष्य में तेजस रामदास पाटिल, युवा नेता कुमार मानस तेजस पाटिल व डॉक्टरों का विशेष योगदान रहा। इस कैंप को लेकर तेजस पाटिल ने क्या कहा, आइए देखते हैं। माझे मित्रपरिवार सर्व आग्राजा प्रतिष्ठान सेवाभावी संस्था शैक्षणिक व सामाजिक संस्था याच्यामार्फत आम्ही विचार केला मित्रांनी की आपण एक कॅम्प आयोजित करू। हा आमच्या संस्थेमार्फतचा पहिला कॅम्प आहे। तर आम्ही इकडे भिनार स्पॉट असा निवडला की इकडच्या आजूबाजूच्या 4-5 गावांना ती सोय उपलब्ध होईल म्हणून आम्ही हा गाव निवडला। आतापर्यंत 200 लोक झाले, अजून 1 तास बाकी आहे। मला वाटतं अजून 100 लोक येऊन जातील। ते सुविधा म्हणजे पहिले नेत्र तपासणी झाली, नंतर त्याच्यानंतर डॉक्टरनी एकदा परत पेशंटला चेक केला आणि त्याच्यानंतर चष्मे आमच्या संस्थेमार्फत आम्ही मोफत दिलेले आहेत। हृदय चेकअप तो पण वेगळा एक इथे ECGचा वगैरे हे होता। ती वेदांता, टाटा कॅपिटल हॉस्पिटल आणि नोबल हॉस्पिटल यांच्या दोन्ही हॉस्पिटलच्या सहयोगाने हा कॅम्प ठेवण्यात आला। ज्या कोणा पेशंटला जर मोतीबिंद असेल तर त्यांचं ऑपरेशन फ्री आपल्या संस्थेमार्फत करण्यात येईल। नमस्कार, माझं नाव ज्योती पाडुळे आणि आगरी राजा प्रतिष्ठान शैक्षणिक व सामाजिक सेवा संस्था यांचे संस्थापक माननीय आमचे तेजस पाटील सर यांच्या मार्फत हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे। तर या कॅम्पमध्ये भक्ती वेदांत हॉस्पिटलचे म्हणजे आय चेकअपसाठी ते आलेले आहेत आणि परत नोबल हॉस्पिटल ते आरोग्य चेकअपसाठी आलेले आहेत। म्हणजे ECG वगैरे हे सगळं फ्रीमध्ये होणार। भक्ती वेदांत म्हणजे जेणेकरून गरिबांना डोळ्यांचा चेकअप फ्रीमध्ये होऊन त्यांना चष्मे फ्रीमध्ये वाटप करण्यात येतील, ते आमच्या तेजस पाटील सरांमार्फत। आणि परत त्यांचं डोळ्याचं मोतीबिंदूचं जर ऑपरेशन असेल तर काही जे गोरगरीब असतात त्यांच्याकडे असं एवढं उपलब्ध नसतात पैसे, मग ते आमचे सर ते ऑपरेशन फ्रीमध्ये करून देतात। आणि नोबल हॉस्पिटलमध्ये तर ते आरोग्य चेकअप म्हणजे ECG वगैरे, हृदयविकार, कोणाचं काही ऑपरेशन असेल हार्ट विकारचं तर ते पण आमचे तेजस पाटील सर मोफत करून देणार। लोकांसाठी ही संस्था खूप छान काम करते आणि म्हणून हा कॅम्प त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांचं नियोजन पण खूप छान आहे आणि तेजस पाटील सरांचं कामही खूप छान आहे। नमस्कार। खऱ्या अर्थाने आग्राजा प्रतिष्ठान जी सेवाभावी संस्था आहे ती नेहमी गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर असते। तुम्ही काले रात्रीला फोन केला तर तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असते। आणि हा जो आमचा कॅम्प आहे हा पहिला कॅम्प आहे। आम्ही भरपूर कार्यक्रम राबवले गेले पण लिगली जर त्याला म्हटलं जातं ना तर हा कॅम्प आहे।
आणि इथे सर्वप्रथम आपण आय चेकअपची सुविधा ठेवली गेली आहे. आणि खऱ्या अर्थाने मी भक्ती वेदांत या हॉस्पिटलचं खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी फक्त इथे चेकअप केलं नाही आहे. इथं जो कोणी पेशंट सापडेल त्याला इथे 19 तारखेला टेकअप केलं जाईल आणि पुन्हा इथं आणून सोडलं जाईल. म्हणजे इव्हन ऑपरेशनपर्यंत जरी गोष्ट असेल तरी ती त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून केली जाते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथे ECG केली जाईल, हृदयविकार असेल किंवा शरीराची पूर्ण चाचणी असेल ती सुद्धा फ्रीमध्ये केली जाईल. आणि तिथेही असा एखादा पेशंट जर आढळतंय तर त्या पेशंट जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत आमची संस्था आग्राच्या प्रतिष्ठान ही त्याचा पूर्ण खर्च उचलते. खास करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजस पाटील असतील, उपाध्यक्ष रुपेश गुलवीदादा असतील, त्यानंतर आमचे खजिनदार विनोद केने असतील, मी स्वतः सचिव मनोज ठाकरे, आमची संपूर्ण टीम या कामाला लागली गेली आहे. आणि सर्वतोपरी सर्व म्हणजे तेजस पाटील आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट असेल, त्यांचं जे स्वप्न असेल ती पूर्तता करण्यासाठी आमची जी संस्था आहे ती नेहमी तत्पर असते. आणि या विभागात नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं आदराने नाव घेतलं जातं, कारण ते कधीही प्रसिद्धी झोकामध्ये येत नाहीत. तर प्रसिद्धीच्या मागे राहून चांगलं काम कसं होईल याच्यासाठी नेहमी ते तत्पर असतात. समाचार देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।